नागप्पांनी गोविंद वल्लभ पंतांना म्हटलं की तुम्ही आम्हाला कमी प्रतिनिधित्व दिलेलं आहे, आम्हाला या समितीमध्ये अधिक प्रतिनिधित्व हवं होतं, तुम्ही आम्हाला कमी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. गोविंद वल्लभ पंतांची कॉमेंटमध्ये सुंदर आहे. म्हणजे बाबासाहेबांविषयी लोक असेही बोलत होते. तुम्हाला सांगितलं की 28 तारखेला 28 ऑगस्टला किती कठोर टीका केली, तर असेही बोलत होते. तर गोविंद वल्लभ पंत म्हणतात, नागप्पाजी चिंता क्यों करते हो, डॉक्टर आम्बेडकर जैसा एक व्यक्ति तो 10-12 के लिए भारी है, वो एक अकेला है, बाकी के नहीं भी रहे तो क्या फ़र्क पड़ता है, आप निश्चिंत रहिए, आपके हक अधिकार सुरक्षित है. हे संविधान सभा डिबेट्समध्ये नोंदवलेलं आहे. हे काल्पनिक नाही आहे, संविधान सभेच्या बाहेरचं नाही बोलत मी, हे संविधान सभा डिबेट्समध्ये नोंदवलेलं आहे. त्यानंतर हा प्रश्न म्हणजे हा आरक्षणाचा प्रश्न 16/4चा प्रश्न म्हणजे 10/3चा प्रश्न संविधान सभेत चर्चेला आला दिनांक 30 नोव्हेंबर 1948 रोजी. आणि या चर्चेला उत्तर देताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात, या आरक्षणासंबंधात अनुसूचित जाती जनजातीच्या आरक्षणासंबंधात 3 प्रकारचे दृष्टिकोन सध्या संविधान सभेत आणि संविधान सभेच्या बाहेरही विद्यमान आहेत. नंबर 1 असं म्हणतात काही आपले सदस्य की समान संधीचा अधिकार सर्वांना असावा, समान संधीचा अधिकार सर्वांना असावा. दुसरा वर्ग असा आहे की जो म्हणतो म्हणजे सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज, तो कोणत्या जातीचा असो धर्माचा असो काही गणित नाही. दुसरा दृष्टिकोन असाही आहे, तो केवळ समान संधीच्या अधिकाराचा आग्रह करत नाही, तर तो असं म्हणतो की कोणालाही आरक्षण नसावं, कारण आरक्षण म्हणजे समान संधीच्या अधिकारावर अतिक्रमण होय. परंतु तिसरा दृष्टिकोन या सभेत आणि सभेच्या बाहेर एक मोठा वर्ग आहे, तो वर्ग असं म्हणतो की आतापर्यंत आम्हाला प्रशासनाच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे, आतापर्यंत आम्हाला प्रशासनाच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे, प्रशासनात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली नाही, आम्हाला प्रशासनात प्रतिनिधित्व मिळालं नाही, बहुसंख्याक असूनही आम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. स्वतंत्र भारतात तरी किमान आम्हाला प्रशासनात प्रतिनिधित्वाची संधी असावी. हे 3 दृष्टिकोन आहेत. आणि ते म्हणतात मसुदा समिती पुढे या तिन्ही दृष्टिकोनांना संतुष्ट करू शकेल असं सोल्युशन शोधायचं होतं आम्हाला, असं सोल्युशन शोधायचं होतं आम्हाला. आणि म्हणून मग मसुदा समितीने त्यावेळी अनुच्छेद 10(1) आणि 10(3) मसुद्याचे, आता 16(1) आणि 16(4) वाचावं ही तरतूद केलेली आहे. 10(1) काय म्हणतं किंवा 16(1) काय म्हणतं की सर्वांना समान संधीचा अधिकार, ते संविधान आणलं नाही मी पुस्तक, सर्वांना समान संधीचा अधिकार असेल, कोणत्याही जाती धर्म वंश लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्वांना सार्वजनिक सेवात नियुक्तीच्या समान संधी उपलब्ध असतील, असंच काहीतरी ते आर्टिकल आहे, वर्डिंग असंच असावं. 16(4) म्हणतं की जर सरकारला राज्याला वाटलं तर ज्या वर्गांना सार्वजनिक सेवात प्रतिनिधित्व नाही आहे, असंच कमी आहे, पर्याप्त शब्द आहे, पर्याप्त शब्द महत्त्वाचा आहे या ठिकाणी. या आम्ही 52% आणि आम्हाला 27% का, हा जो वाद आहे हा पर्याप्त शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ॲडिक्वेट नॉट प्रपोर्शनेट, 2 शब्द भिन्न आहेत, कळतं का बडवणेजी? ॲडिक्वेट नॉट प्रपोर्शनेट, आम्हाला प्रपोर्शनेट आहे, अनुसूचित जाती जनजातींना प्रपोर्शनेट आहे, परंतु ओबीसींना ॲडिक्वेट आहे. हे फरक लक्षात घ्या, बरोबर आहे. आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या आधारावर आहे, 15% आहोत, 15% आहे. अनुसूचित जाती 7.5% आहेत मानल्या गेल्या, त्यांना आम्हाला प्रपोर्शनेट आहे, अनुपातिक आहे, परंतु त्यांना पर्याप्त आहे, त्यांना ॲडिक्वेट आहे, त्यांना प्रपोर्शनेट नाही, लोकसंख्येच्या अनुपातात नाही. मग त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की या तिन्ही लोकांना सॅटिस्फाईड करायचं आहे. म्हणजे काय की समान संधीचा अधिकार सुरक्षित ठेवायचा आहे,
समान संधीचा इक्वल अपॉर्च्युनिटीचा अधिकार सुरक्षित ठेवायचा आहे, परंतु ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यांनाही प्रतिनिधित्व द्यायचं आहे, त्यांनाही प्रतिनिधित्व द्यायचं आहे. आणि म्हणून मग असं जर करायचं असेल तर डॉक्टर आंबेडकर उदाहरण देतात. समजा ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं त्यांना 70% आरक्षण दिलं तर, उदाहरण दिलेलं आहे बाबासाहेबांनी, 70% आरक्षण दिलं तर याचा अर्थ असा होईल की अनुच्छेदातील संविधानातील अनुच्छेद 16(1) निष्क्रिय होईल, मृतप्राय होईल, समान संधीचा अधिकार अस्तित्वात राहणार नाही. जर समान संधीचा अधिकार अस्तित्वात राहायचा असेल तर, आता मी लिहून आणलं परंतु मी पुस्तकातून वाचून दाखवतो तुम्हाला, कारण ते ऑथेंटिक होईल, माझ्या लिहिण्यातही काही चूक होऊ शकते. 70% दिलं तर ते न्याय होईल का? बाबासाहेब, इट कॅनॉट बी इन माय जजमेंट. 70% आरक्षण न्याय होईल असं नाही. तर काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? इट कॅनॉट बी इन माय जजमेंट, म्हणजे 70%ला विरोध आहे. इट कॅनॉट बी इन माय जजमेंट, देअरफॉर द सीट्स टू बी रिझर्व्ड. इफ द रिझर्वेशन इज टू बी कन्सिस्टंट विथ सब क्लॉज 1 ऑफ आर्टिकल 10 मस्ट, हा शब्द आवश्यक आहे, must be confined to a minority of seats, must be confined to the minority of seats. Minority of seats म्हणजे काय? Minority of seats म्हणजे 50%पेक्षा कमी. ते 49.99 असू शकतं. 50 जरी झालं तरी त्याला मायनॉरिटी म्हणत नाही. 50 जरी झालं तरी त्याला मायनॉरिटी म्हणत नाही. रिझर्वेशन must be confined to minority of seats. का म्हणतात डॉक्टर आंबेडकर? कारण डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत होतं की अनुच्छेद 16(1) सुरक्षित राहावा. काय? सर्वांना समान संधीचा अधिकार, सर्वांना समान संधीचा अधिकार, इक्वल अपॉर्च्युनिटीज इज इक्वल टू इक्वल सोशल स्टेटस इज इक्वल टू सोशल इक्वॅलिटी. मी काय म्हणतो लक्षात येतं का? इक्वल अपॉर्च्युनिटीज इज इक्वल टू इक्वल सोशल स्टेटस इज इक्वल टू सोशल इक्वॅलिटी. आम्हाला आरक्षण हवं की सोशल इक्वॅलिटी हवी? सध्या दोन्ही आहेत. संविधान म्हणतं की आपण प्रयत्न करतो सोशल इक्वॅलिटी. ज्या दिवशी सोशल इक्वॅलिटी येईल, ज्या दिवशी इक्वल अपॉर्च्युनिटीजची संधी येईल, ज्या दिवशी इक्वल सोटस येईल, त्या दिवशी आरक्षण कायम राहील का? राहावं का? म्हणजे हे आपले प्रश्न आहेत. इथे बोलतो आहोत आपण हॉलमध्ये, कदाचित याच्या बाहेर नाही बोलणार आपण. असं राहावं का? नाही राहणार. आपले सारे प्रयास 1919 पासूनचे कशासाठी आहेत? सोशल इक्वॅलिटीसाठी. जर वाचायचं असेल तर 25 डिसेंबर 1927चं भाषण वाचा, महाड परिषदेचं. ही सभा सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेची तुलना व्हर्सायमध्ये झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या पूर्वी झालेल्या सभेशीच करता येईल. काय करता येईल? म्हणजे आरक्षण कशासाठी? सोशल इक्वॅलिटीसाठी. आरक्षण कशासाठी? इक्वल अपॉर्च्युनिटीजसाठी. आरक्षण कशासाठी? इक्वल सोशल स्टेटससाठी आरक्षण. आणि म्हणून मग बाबासाहेब म्हणतात मस्ट बी इन मायनॉरिटी. लक्षात येतं का? किती लोकांना माहीत आहे की डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं मस्ट बी इन मायनॉरिटी? व्हाय? फक्त त्यांच्या डोक्यात आलं म्हणून? नो. त्यांना काय हवं होतं? त्यांना परमनंट आरक्षण नको होतं. त्यांना ही समाज व्यवस्था बदलायची होती. कारण परमनंट आरक्षण जरी राहिलं, कधीकधी असाही विचार करूया आपण की काय शिक्षणाचं प्रमाण वाढत असताना या समाजातून, आपल्या समाजातून सर्वच क्वालिफाईड लोकांना 15% अकोमोडेट करता येतं का? असा विचार करू आपण. वाढतं नाही शिक्षणाचं प्रमाण? आणि शिक्षणाने हे प्रूव्ह केलेलं आहे की आपला विद्यार्थी कोणाहीपेक्षा उणे नाही आहे. असं असताना जेवढे क्वालिफाईड होतात, हा प्रश्न मला विचारला गेला होता वंदना संघाच्या सभेत 3 वर्षापूर्वी. IIT करता क्वालिफाईड झाले, सीट्स लिमिटेड, त्यांना सीट्स मिळाल्या नाहीत. आम्ही क्वालिफाईड आहोत, आम्हाला सीट्स नाही, आम्ही काय करावं?
लक्षात येतं का माझा मुद्दा? आम्ही क्वालिफाईड आहोत, आम्हाला सीट्स नाही, आम्ही काय करावं? बरोबर आहे. मग ओपन स्पेस पाहिजे की नाही? जे क्वालिफाईड आहेत परंतु आरक्षणात नाहीत त्यांच्याकरता ओपन स्पेस हवी की नाही? म्हणजे हाही विचार असाही करता येईल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या समाजाच्या बुद्धिवंतांनी विचार करायला पाहिजे की 50% वर आरक्षण कोणीही मागत असेल, आरक्षणाला विरोध नाही, त्यांना कुठून द्यावा हा सरकारचा प्रश्न आहे, हा राज्याचा प्रश्न आहे. त्यांना द्या आरक्षण, मराठ्यांना द्या, माझा विरोध नाही, असाचं काही कारण नाही. ते स्वतःला मागास म्हणतात, त्यांनी सिद्ध करावं आणि मागास असे सिद्ध करावं, त्यांना सरकारने आरक्षण द्यावं, पण 50% वर नाही. कुठून द्यावं? इट इज युअर प्रॉब्लेम, इट इज नॉट माय प्रॉब्लेम. 50% वर असेल तर दॅट इज माय प्रॉब्लेम, कारण अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, अगेन्स्ट डॉक्टर आंबेडकर्स फिलॉसॉफी, अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन. त्याचा विचार मग आपल्याला विचार करावा लागेल की आपण 50% वर आरक्षणाला सपोर्ट करावा की विरोध करावा, काय करावं, हा विचार आपण केला पाहिजे. हा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मुद्दाम, कारण आपण फार सिम्पथॅटिक लोक आहोत, आमचं 15% सुरक्षित राहून बाकीचं 85% कोणालाही दिलं तरी आम्हाला काय घेणं देणं आहे, हा आमचा सध्याचा विचार आहे. चुकीचा आहे का जी? तुम्ही बंधू घोडेस्वार म्हणून विचारतो तुम्हाला. 85% कोणालाही दिलं तर आम्हाला काय घेणं? हां, आमच्या 15%ला हात नाही लावायचा, हात तोडून टाकू, खबरदार, काट डालेंगे. 15%ला हात लावला तर हात तोडून टाकू. 85चं काय करायचं आहे? अरे पण बाबा, डॉक्टर आंबेडकर म्हणतात बाकीचं 85% वाटून दिलं तर सगळे आपल्या आपल्या आरक्षणात खुश राहतील, जाती व्यवस्था कुठे जाईल? जाती व्यवस्था नष्ट होण्याची काही संधी राहील का शिल्लक? इक्वल अपॉर्च्युनिटीची कुठे संधी राहील का? इक्वल अपॉर्च्युनिटीज कुठे आहे? इक्वल सोशल स्टेटस कुठे राहील? ते म्हणतील तुम्ही आरक्षणाचे लाभार्थी, आम्ही आरक्षणाचे लाभार्थी, तरीही मी ब्राह्मण आहे, 3% आरक्षण आहे तरीही मी ब्राह्मण आहे. म्हणजे ही जी व्यवस्था आहे याचा विचार. आणि मग इंदिरा साहनी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने पहिल्यांदा, त्याच्या आधी खटला झालेला होता परंतु मंडल आयोगाच्या नंतर आले, पहिल्यांदा घोषित केलं की आरक्षणाची सीमा 50%. आणि सगळे लॉयर्स म्हणायला लागले 50%च्या वर आरक्षण मागणारे. संविधानात कुठे लिहिलेली आहे मर्यादा? संविधानात कुठेच नाही. मग सर्वोच्च न्यायालय का लावतं? आणि मग सर्वोच्च न्यायालयाला हे आर्ग्युमेंट्स करावे लागले. कुठून केले असतील सर्वोच्च न्यायालयाने आर्ग्युमेंट्स? कुठून केले असतील? हे आर्ग्युमेंट्स कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्समधून केलेले आहेत. जेव्हा जेव्हा संविधानाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वतःच्या बुद्धीने निर्णय देतात, परंतु त्याआधी संविधान सभा डिबेट्स रेफर करतात की काय बोललेत तिथे लोक. आणि विशेषतः डॉक्टर आंबेडकर या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50 ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं हे भाषण कोट केलेलं आहे. हेच एवढंच एक पेज 50 ठिकाणी कोट केलेलं आहे. 6 न्यायमूर्तींनी वेगळे वेगळे जजमेंट दिले. 6ही लोकांनी कोट केलं की डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आरक्षण 50%पेक्षा जास्त नको. म्हणजे त्यांनाही निर्णय घ्यायला डॉक्टर आंबेडकरच पाहिजेत. मग हा प्रश्न निकालात निघावा की निघू नये? 50% आरक्षण, 50%च्या वर आरक्षण नाही, हा प्रश्न निकालात निघावा की निघू नये? हा प्रश्न निकालात निघाला पाहिजे. ज्यांना, कारण 50%ची मर्यादा ही मंडल आयोगानेही मान्य केलेली आहे, हे लक्षात घ्या. 50%ची मर्यादा ही मंडल आयोगानेही मान्य केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मंडल आयोगाचा रिपोर्ट मी तुम्हाला दाखवू शकतो. मंडल आयोगाच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नोंदवलेलं आहे की या देशात आमच्या आगणनानुसार, कारण जनगणना झालीच नाही ओबीसीची, आमच्या आगणनानुसार ओबीसीची जनसंख्या 52% आहे, परंतु आरक्षण त्यांना 27% देण्यात यावं. आणि 27%च का? कारण 50%च्या मर्यादेत आरक्षण ठेवायचं असेल तर 27%च आरक्षण द्यावं लागेल. 27%च्या पलीकडे आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. आणि मग हे मंडल आयोगाने मान्य केलं. आणि त्या मंडल आयोगावर जेव्हा
मंडळ आयोगाच्या रिकमेंडेशन जेव्हा 1991ला लागू केल्यात, 1991ला लागू केल्यात, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात लोक गेलेत आरक्षणाविरोधात, आणि मग सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की आरक्षणाची मर्यादा 50% राहील, आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर नाही. आणि म्हणून संविधानात जो ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन शब्द आहे तो वाचावा. ॲडिक्वेट आहे, प्रपोर्शनेट नाही. ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन वाचावं आणि मग अशा प्रकारे हा 50%चा प्रश्न निकाली काढण्यात यावा, निकाली निघावयास पाहिजे. तर हे 50% विषयीचं आहे. त्याच्यानंतर 15(4) जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की 16(4) पहिल्यांदा संविधानात आलं, 15(4) मूळ संविधानात नव्हतं, मूळ संविधानात 15(4) नव्हतं. मग आलं कसं 15(4)? तर त्याचंही श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15(4) म्हणजे काय? 15(4) म्हणजे शिक्षण संस्थात प्रवेशासाठी आरक्षण. 15(4) म्हणजे काय? शिक्षण संस्थात प्रवेशासाठी आरक्षण. तोपर्यंत गृहीत धरलं जात होतं की शिक्षण संस्थात प्रवेशासाठी आरक्षण सरकार आपला निर्णय देऊन लागू करेल. परंतु मद्रासमध्ये, तेवढी मद्रासच होतं ते, तामिळनाडू नव्हतं, मद्रासमध्ये सरकारने मेडिकल कॉलेजमध्ये अनुसूचित जाती जनजाती ओबीसींकरता सीट्समध्ये आरक्षण दिलं. ते आरक्षण चॅलेंज केलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये, संविधानात उल्लेख नाही आहे, चॅलेंज केलं गेलं आणि सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं. म्हणजे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये अनुसूचित जाती जनजातींचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने रद्द झालं. जर सर्वोच्च न्यायालयाचा असा एखादा निर्णय असेल तर पार्लमेंट संविधान संशोधन करून असा निर्णय बदलू शकते. आता 1951 त्यावेळी पार्लमेंट कोणती? कधी कोणाच्या मनात विचार आला का पार्लमेंट कुठे होते? निवडणुका 52ला झाल्यात ना. निवडणुका केव्हा झाल्यात? पहिली निवडणूक केव्हा झाली? 52ला. मग मंत्रिमंडळ होतं, डॉक्टर आंबेडकर मंत्री होते, नेहरू प्रधानमंत्री होते, परंतु हे मंत्रिमंडळ विदाऊट पार्लमेंट. लोकशाहीमध्ये असं होतं का? लोकशाहीमध्ये असं होतं, पार्लमेंटच नाही आणि मंत्रिमंडळ आहे, पार्लमेंटच नाही आणि प्रधानमंत्री आहे. याचंही श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. ज्या 28 ऑगस्टला 47ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर 35% मर्यादा लावतायत निर्वाचनाकरता म्हणून क्रिटिसाइज करण्यात आलं होतं, दुपारी हाच प्रस्ताव डॉक्टर आंबेडकरांना मांडावा लागला. आणि तो प्रस्ताव होता, जोपर्यंत संविधान अस्तित्वात येऊन संविधानाच्या आधारावर नवीन निवडणुका होत नाहीत तोपर्यंत वर्तमान संविधान सभा संसद म्हणून कार्य करेल. लक्षात आलं का? जोपर्यंत संविधान अस्तित्वात येऊन नवीन निवडणुका होत नाहीत आणि नवीन संसद, निर्वाचित संसद अस्तित्वात येत नाही तोपर्यंत वर्तमान संविधान सभा संसद म्हणून कार्य करेल. आणि मग आठवड्याचे 2 दिवस संविधान सभा संसद म्हणून कार्य करायची, तर आठवड्याचे 3 दिवस संविधान सभा संविधान निर्माती सभा म्हणून कार्य करायची. आणि तिचं फंक्शनिंग कसं असेल? कारण संविधान सभेचा अध्यक्ष तिकडे मंत्री, त्यामुळे तो संसदेचा अध्यक्ष होऊ शकत नव्हता. मंत्री संसदेचा अध्यक्ष होऊ शकतो का? लोकसभेचा अध्यक्ष होऊ शकतो का? नाही होऊ शकत. त्यामुळे त्याचं फंक्शनिंग कसं असेल ही सर्व व्यवस्था डॉक्टर आंबेडकरांना करावी लागली. डॉक्टर आंबेडकरांनी ही केली. आणि मग 29 ऑगस्ट 1947 पासून तर लोकसभेची पहिली निवडणूक 1952 साली झाल्यानंतर पहिली निर्वाचित लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत संविधान सभा संसद म्हणून कार्यरत होती. लक्षात आलं? कार्यरत होती. परंतु संविधान सभा तशी
24 जानेवारी 1950ला निलंबित झाली, तशी बरखास्त झाली. संविधानाचं कार्य संपलं. संविधानाचं कार्य केव्हा संपलं? 24 जानेवारी 1950ला संपलं. 26 नोव्हेंबर 1950ला नाही. या तारखा लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1950ला संविधान सभेने संविधान स्वीकृत केलं, परंतु त्यानंतर 24 जानेवारी 1950ला एका दिवसाचं संविधान सभेचं अधिवेशन झालं. अजेंडा दोनच होते. अजेंड्याचे आयटम, एक आयटम होता की संविधानाच्या ज्या प्रती तयार झालेल्या आहेत 3, एक इंग्रजी ओरिजिनल, एक हिंदी आणि एक म्हणजे हिंदी हँडरिटन आणि एक हिंदी प्रिंटेड, अशा 3 प्रती होत्या. या 3 प्रतीवर संविधान सभा सदस्यांच्या सह्या घेणं हा 24 जानेवारीचा अजेंडा होता. सर्वांनी 24 जानेवारीला सह्या केल्या. जोपर्यंत सदस्य सह्या करणार नाहीत, पहिली सही अध्यक्षाची, तोपर्यंत ते संविधान अधिकृत होत नाही. स्वीकारलं पण अधिकृतता सह्या पाहिजेत. प्रस्तावावर सगळ्या सदस्यांच्या सह्या घेतो की नाही आपण, तशा त्या सह्या होत्या. आणि दुसरा अजेंडा होता स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेत म्हणजे त्या संसदेने राष्ट्रपतीची निवडणूक केली आणि मग संविधान सभेचं काम संपलं. संविधान सभा प्रदीर्घ कालपर्यंत निलंबित झाली, विसर्जित झाली नाही. प्रदीर्घ कालपर्यंत निलंबित झाली, परंतु संसद म्हणून ती कार्यरत होती पहिली लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत. आणि मग इंदिरा साहनी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलं की 50%च्या वर आरक्षण कोणालाही दिलं जाणार नाही. यामध्ये ज्यांना कोणाला बसवायचं असेल त्यांनी आपलं मागासलेपण सिद्ध करावं आणि मग 50%मध्ये समाविष्ट व्हावं. मराठ्याच्या आरक्षणाचा निर्णय 2020चा निर्णय आहे आणि तो निर्णय वाचा. धम्मघोष जर वाचत असाल तुम्ही लोक, तर धम्मघोषमध्ये तो निवाडा आम्ही विस्ताराने लिहिलेला आहे आणि त्यामध्ये मराठे मागासलेले आहेत हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही. म्हणजे मराठ्यांना आरक्षण नाकारायचं पहिलं कारण काय आहे की गायकवाड आयोग जरी म्हणत असेल तरी गायकवाड आयोगाने दिलेली कारणं, गायकवाड आयोगाने दिलेली आकडेवारी, त्याच आधारावर सर्वोच्च न्यायालय म्हणतं की मराठा समुदाय मागासलेला नाही. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की इतके मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही मागासलेला तसं कोण स्वीकारेल? म्हणजे राजा भिकारी अशी अवस्था आहे का? राजाला भिकारी म्हणण्यासारखी अवस्था नाही आहे तुमची ना. राजाला भिकारी म्हणण्यासारखी अवस्था, हे एक पहिलं कारण होतं. आणि दुसरं कारण होतं, सरकारला त्यांनी सांगितलं की 50%च्या वर आरक्षण तुम्हाला कोणालाही देता येणार नाही. हा 2020चा निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालय सध्या तरी यावर ठाम आहे की आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर असणार नाही, 50%पेक्षा अधिक असणार नाही. एक प्रश्न आणखीन सर्वोच्च न्यायालयापुढे आहे, ज्याचा निकाल आधी लागलेला आहे तरीही वारंवार उपस्थित केला जातो. आर्थिक आधारावर आरक्षण. संविधान सभेत आर्थिक आधारावर आरक्षणाचा मुद्दा कधीही चर्चेला आला नाही. संविधान सभेत कोणालाही आर्थिक आधारावर आरक्षण असावं याची गरज वाटली नाही, जेव्हा की भारतात भयानक गरिबी होती. 1947, 48, 49, 50 आणि 2020, 21, 22, 23 गरिबीची तुलना करता येईल का? गरिबीची तुलना होऊ तरी कोणीही आर्थिक आधारावर आरक्षणाचा विचार मांडला नाही. कारण संविधान सभेच्या मते आरक्षण इज ए सोशल इश्यू, पॉलिटिकल इश्यू, नॉट ए इकॉनॉमिक इश्यू. आरक्षण हा इकॉनॉमिक इश्यू नाही आहे. अरे गरीब आहेत, सर्वांना रोजगार द्या ही सरकारची नीती असावी ना. संविधानाने म्हटलं की आजीविका प्राप्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. लोक आजीविकेचा हक्क मागत नाहीत, आरक्षण मागतात. अर्थव्यवस्थेत आवश्यक ते परिवर्तन करून, अर्थव्यवस्था जशी हवी तशी स्वीकारून सर्वांना रोजगार देता येईल की नाही? देता येऊ शकतो, देता येऊ शकतो. सरकार देत नाही, परंतु त्यांना 10% आरक्षण देते. जसा प्रश्न सुटणार आहे बेरोजगारीचा, सुटेल का प्रश्न? त्यामुळे त्यावेळी कोणाला असं वाटलं नाही. आणि आजही जे सुज्ञ आहेत त्यांना वाटत नाही की
आरक्षण हा इकॉनॉमिक इश्यू आहे असं नाही, हा सोशल आहे, हा पॉलिटिकल इश्यू आहे, हा इकॉनॉमिक इश्यू नाही. तरीही पहिली चूक जी केली, 10% आरक्षण आर्थिक आधारावर देण्याची पहिली चूक, तुमच्यापैकी किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, ही VP सिंगाची आहे. 10% आरक्षण 1991ला जेव्हा मंडळ आयोग लागू केला तेव्हा 10% आरक्षणही दिलं, 10% आरक्षणही दिलं. हे आरक्षण इंदिरा साहनी प्रकरणात खारिज करण्यात आलं. नो, आर्थिक आधारावर कोणालाही आरक्षण देता येणार नाही. हे 16(4) मध्ये बसत नाही आणि 16(1) मध्येही बसत नाही. त्यामुळे आर्थिक आधारावर आरक्षण देता येणार नाही, हा मुद्दा त्या ठिकाणी आहे. मग या आर्थिक आधारावर आरक्षणाचा परिणाम आपल्यावर काय होईल? उद्या जर आर्थिक आरक्षण कंटिन्यू राहिलं किंवा जिवंत राहिलं किंवा हे ट्रेंड कायम राहिला तर जाती आधारित आरक्षणाची गरज काय असा प्रश्न विचारला जाईल. मग तुम्ही गरीब आहात ना, मग आम्ही तुम्हाला ESWमध्ये EWSमध्ये घेतो ना. जाती आधारावर आरक्षण, जाती गेल्याच आता, कुठे आहेत जाती? हां, तिकडे त्या इंद्रकुमारला मारलं असेल तर होतं एखादी घटना अशी. कारण आमची अवकात काय आहे? आता मला मराठी शब्द माहीत नाही अवकातला काय आहे तर. हां, हैसियतही मराठी शब्द नाही आहे. हां, ठीक आहे. कुवतही मराठी शब्द नाही आहे. चला जाऊ द्या. अवकात समजला ना, आमची अवकात काय आहे? तर एकदा असंच मला वाटते हरियाणामध्ये एका दलित कुटुंबाचं घर जाळण्यात आलं होतं आणि त्याला रस्त्यावर आणण्यात आलं होतं आणि प्रधानमंत्र्यांनी कधी प्रतिक्रिया दिली नाही, कधीच देत नाही. इंद्रकुमारसाठी प्रतिक्रिया दिली नाही. जे काही झालं असेल ते झालं असेल, कधीच प्रतिक्रिया दिली नाही. आणि दिली नाही प्रतिक्रिया म्हणून एकाने विचारलं एका मंत्र्याला, VK सिंग जे मंत्री आहेत आता, VK सिंग जे कधी काळी भारताचे सरसेनापती होते. आणि या सरसेनापती माणसाने, माणसं किती महान असतात, या सरसेनापती माणसाने त्याच्या जन्मतारखेमध्ये चूक झालेली आहे म्हणून 1 वर्षाचं एक्सटेन्शन मिळावं म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केले. इतके महान आहेत आमचे हे मंत्री. आणि जेव्हा मोदींनी प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा या मंत्री मोदयांना विचारलं, रास्ते पर कुत्ते चलते हैं, किसी ने पत्थर मारा तो उस पर भी प्रधानमंत्री ने बोलना चाहिए क्या? ही आमची अवकात आहे. ठीक आहे, पण अवकातचं वजन त्याला नाही आहे सर. अवकातचं वजन त्याला नाही. वो जो है वो उसमें नहीं है ना. एका फिल्ममध्ये डायलॉग आहे, वो वजन नहीं है आपकी शायरी में. शराबी पिक्चरचा डायलॉग आहे तो ओम प्रकाश त्या अमिताभ बच्चन, वो वजन नहीं है आपकी शायरी में. वो अवकात में जो वजन है वो लायकी में नहीं है. एनिवे, तर ही आमची अवकात आहे. आता काल परवाची केस आहे टाइम्स ऑफ इंडियामधली, ही फार पूर्वीची आहे परंतु ते रिपीट होत आहे. आमची काय अवकात आहे त्याच्याविषयी. आता केरळच्या एका म्हणजे जिल्हा न्यायालयातली केस आहे ती. एक दलित बाई, लेखक बाई, तिचा विनयभंग केला एका दुसऱ्या लेखकाने, विनयभंग केला. न्यायालयात म्हणजे पोलिसात तक्रार झाली, न्यायालयात प्रकरण गेलं. काय म्हणावं त्या माणसाने? ही बाई अनुसूचित जातीची आहे हे माहीत असतानाही सवर्ण माणूस तिच्या शरीराला स्पर्श करेल याच्यावर माझा विश्वास नाही, हे न्यायाधीश म्हणतात. आता काल परवा मी माझ्या धम्मघोषमध्ये ती बातमी देणार आहे, कारण मी कटिंग काढून ठेवलेलं आहे. काल मला वाटतं 20 तारखेच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अग्रलेखामध्ये आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर वाचू शकाल. तर दिस इज अवर स्टेटस. आणि मग अशा वेळी EWS जर आलं तर मग तुम्ही गरीब आहात ना, मग आम्ही EWSमध्ये तुम्हाला देतो, जाती आधारित आरक्षण समाप्त होईल. आरक्षण समाप्त होईल याचं दुःख नाही, परंतु जाती व्यवस्था कायम ठेवून EWSमध्ये आरक्षण दिलं जात असेल तर जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 पासून आरक्षणासाठी जो काही संघर्ष केला तो सगळा संघर्ष वाया जाईल. आरक्षण जाती निर्मूलनाकरता, निर्मूलन झालं की झालं नाही हा दुसरा मुद्दा आहे.
हाही मुद्दा उपस्थित केला जातो सर्वोच्च न्यायालयात। जर आरक्षणाचा हेतू जाती निर्मूलन असेल, सामाजिक समता असेल आणि आतापर्यंत सामाजिक समता प्रस्थापित झाली नसेल तर या हेतूचा, या उद्देशाचा पुनर्विचार का केला जाऊ नये, असेही प्रश्न सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केले जातात। यालाही उत्तर देण्याची आपली तयारी पाहिजे। हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? सिंपल आहे, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? मी रिस्पॉन्सिबल आहे, मला जातीयता हवी आहे। ते आरोप करतात की आरक्षण कायम राहावं म्हणून तुम्ही तुमच्या जातीचं समर्थन करता। आता हा आरोप खरा खोटा याचा विचार कधी बसून तुम्ही करावा, तुम्ही सगळे बुद्धिवंत आहात, करावा याचा विचार की हा आरोप केला जातो की तुम्हाला आरक्षण कायम ठेवायचं आहे म्हणून तुम्ही तुमची जात कायम ठेवू इच्छिता, असाही आरोप केला जातो। याचा विचार करावा, याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे। परंतु EWS जर आलं तर जाती व्यवस्थेसहित आरक्षण, आरक्षणाचा हेतू डॉक्टर आंबेडकरांचा सामाजिक समता हा होता, तो मात्र कधीही सिद्ध होणार नाही, तो कधीही सिद्धीस जाणार नाही। तिसरा आहे दलित मुस्लिम आणि दलित ख्रिश्चनांना आरक्षणाचा मुद्दा। हा मुद्दाही तसा जुना आहे, मोठं इंटरेस्टिंग आहे। कधी आता मी संपादकीय लिहित होतो आणि मग माझा संपादकीयचा विषय यावेळेचा आहे की धर्मचक्र प्रवर्तन, ध्येय आणि उद्दिष्ट, चिंतन मनन पुन्हा एकदा, असा विषय आहे तो माझा। बनसोडांनी तुम्हाला सांगितलं की मला माहीत नाही। धम्मचक्र प्रवर्तन, ध्येय आणि उद्दिष्ट, चिंतन मनन पुन्हा एकदा। तेव्हा सहज विचार आला की बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म यात प्रवेश का नाकारला असेल? आणि मग विचार आला हे या लेख लिहितानाच की या भारताच्या बाहेर नाही, भारतात या तिन्ही धर्मात जाती व्यवस्था आहे। भारतात या तिन्ही धर्मात जाती व्यवस्था आहे। तिन्ही धर्मात त्याच्या विस्तारात मी जाणार नाही। तर धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रश्न आहे आणि क्लेम करतात मुस्लिम दलित जे अनुसूचित जाती म्हणून किंवा अस्पृश्यातून मुस्लिम धर्मात गेले, ते क्लेम करतात की मुस्लिम धर्म आम्हाला अस्पृश्य म्हणून वागवतो। मुस्लिम धर्म आणि बाबासाहेब 1927 साली म्हणतात मुसलमान झाल्याबरोबर त्याची जात जाते, हिंदू त्याला जात नाही लावत। आता मोठं मजेदार आहे, हिंदू त्याला जात नाही लावतो, मुसलमान त्याला जात लावतात। ख्रिश्चन झाल्याबरोबर हिंदू त्याला ख्रिश्चन म्हणतात, सन्मानाने वागवत, पण ख्रिश्चन त्याला महार ख्रिश्चन म्हणतात। आहे की नाही मजेदार दोघांची? म्हणजे इकडे जात जाते पण तो तिकडे घेऊन जातो आपली जात, इकडे जात जाते पण तो तिकडे घेऊन जातो। हे मुसलमानांचं दुखणं आहे, हे ख्रिश्चनांचंही दुखणं आहे। आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मग आम्हालाही दलित ख्रिश्चन, दलित मुस्लिम म्हणून आम्हालाही अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावं। हिंदू त्यांना दलित म्हणायला तयार नाही, मुसलमान त्यांना दलित म्हणतात। म्हणून कदाचित हे एक कारण असावं की आपण तिकडे नाही गेलो, हे एक कारण असावं की आपण तिकडे नाही गेलो। कारण जाती सोडण्यासाठी तिकडे जावं, इकडून सुटेल पण तिकडे कायम राहील, इकडून सुटेल पण तिकडे कायम राहील, म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही। आणि मग धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही हे सरदार वल्लभभाई पटेलांनी पहिल्या दिवसापासून घोषित करून टाकलं। धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही हे घोषित केलं, कोणालाच नाही, कोणालाच नाही। त्यावेळी बुद्ध धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रश्नच नव्हता, कारण आपण महारच होतो किंवा अस्पृश्य होतो त्या काळात धर्माचं। कारण मुसलमानांना आरक्षण वगैरे वगैरे, मुसलमानांना विशेष सवलती, आरक्षण वगैरे वगैरे हा प्रश्न होता। कारण सरदार पटेलांचं विधान होतं की मुसलमानांना पॉलिटिकल आरक्षण दिलं, पाकिस्तान निर्माण झालं, पुन्हा देशाचं विभाजन धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन व्हावं हे मी असेपर्यंत कधीच शक्य नाही। आता जर सरदार वल्लभभाई पटेलने म्हटलं तर कसं शक्य आहे? पण तरीही धर्माच्या आधारावर शिखांना आरक्षण मिळालं,
कारण शीख लोक त्या अल्पसंख्याक परामर्शदाता समितीमध्ये म्हणायला लागलेत की शीख धर्मात आलेले पूर्वाश्रमीचे अस्पृश्य, आजही शीख धर्मात 4 जाती अशा आहेत की त्यांना शीख अस्पृश्य म्हणतात. बाकीचे आपल्याकडं सगळे दाढीवाले शीखच ना, आपण काय भेदभाव करू. एखादा काळा बिळा दिसत असेल तर तो भाग वेगळा, कधी कधी काळा असाल तर आपण म्हणू शकू किंवा हा इकडून तिकडून आलेला असेल, पण आपल्याकडचा सगळे दाढीवाले फेटेवाले सगळे काय शीखच. परंतु ते म्हणतात, मला 3च जातीची नावं आठवतात, चौथं आठवतच नाही, मी चौथं ते नेहमी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो पण विसरून जातो. रामदासी, कबीरपंथी, सिकलीगर आणि आणखीन एक जात आहे, माहीत नाही, मला कन्फर्म करावं लागेल कारण आहे ते संविधान सभा डिबेट्समध्ये त्याचा उल्लेख आहे. तर या जातींना शीख समाज अस्पृश्य मानतो, म्हणून यांना अनुसूचित जातीत समाविष्ट करावं आणि त्यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लाभ देण्यात यावेत. सुरुवातीपासून आम्ही कोणालाही आमच्या आरक्षणात वाटेकरू करू इच्छित नव्हतो, आजही करू इच्छित नाही. चांगली गोष्ट आहे, आपलं आरक्षण सुरक्षित आम्हाला नको होतं आहे. नागप्पाने प्रश्न उपस्थित केला, आमच्या आरक्षणात आम्हाला वाटेकरी नकोत. मोठा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे सरदार वल्लभभाई पटेल याला विरोधी होते. त्यांनी खूप समजावलं, शीख धर्म जगात आहे, शीख धर्मात जाती नाहीत हे सगळं जग मानताय. तुम्ही जातीच्या आधारावर आरक्षण मागता, तुम्ही शीख धर्माचा अपमान करता वगैरे 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 बरंचसं भाषण दिलं. सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणीही ऐकायच्या मूडमध्ये नव्हता. त्यांचा आग्रह होता की दिलं जावं आणि म्हणून पंजाबमध्ये शीख धर्मात या 4 जातीचे लोक जे असतील त्या अनुसूचित जातीमध्ये त्यांचा समावेश होतो आणि त्यांना आरक्षण मिळतं. बरं झालं संविधान सभेने त्यांना आरक्षण दिलं, कारण त्याच आधारावर बुद्ध धर्मातील अनुसूचित जातींना आरक्षण मिळतं. आधार कुठे आहे? त्या संविधान सभेत आहे. अनुसूचित जातीतील शिखांना आरक्षण, तर अनुसूचित जातीतून कन्व्हर्टेड टू बुद्धिझमला आरक्षण. सर्टिफिकेट असंच आहे की नाही, शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड टू बुद्धिझम आलं कुठून आहे? हे तिथून आलं. मुस्लिम आणि ख्रिश्चनांचं तेच म्हणणं आहे, जर तुम्ही शिखांना दिलं, बौद्धांना दिलं तर आम्हाला का नाही? आम्ही तिथूनच आलेलो आहोत, आम्हीही कन्व्हर्टेड आहोत, आम्हालाही अनुसूचित जातीचं आरक्षण द्यावं. हा मोठा गंभीर प्रश्न आहे. याच्यावर 2 आयोग बसवण्यात आले आणि दोन्ही आयोगाने याला मान्यता दिली. एक सच्चर आयोग होता आणि दुसरा रंगनाथ मिश्र आयोग होता. दोन्ही आयोग होता. आता अडचण अशी आहे, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. सर्वोच्च न्यायालय याला मान्यता देणार नाही बहुतेक, कारण याला मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातून विरोध आहे की आमच्या धर्मात जाती नाहीत. महत्त्वाचा विरोध कुठे आहे? तिथे आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात विरोध आहेत की आमच्या धर्मात जाती नाहीत, त्यामुळे आमच्या धर्मात जाती आहेत असे म्हणणाऱ्यांना तुम्ही आरक्षण देऊन आमच्या धर्मात जाती व्यवस्था प्रस्थापित करू नये वगैरे वगैरे असे आरोप आहेत. तर हा मुद्दाही सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. परंतु काही जरी झालं तरी हे आरक्षण दिलं जाऊ नये असं वाटतं, कारण हे जर दिलं गेलं तर आपल्या आरक्षणावर तर प्रभाव होईलच, परंतु तिकडेही एक प्रक्रिया सुरू होईल की आम्ही अस्पृश्य होतो, आता आम्हालाही या आरक्षणाच्या लिस्टमध्ये, आणि मग धर्माच्या आधारावर आरक्षणाची एक परंपरा, मग इतर कोणी असतील नसतील ते धर्मही. परंतु हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाला सध्या तरी मान्य नाही. सर्वोच्च न्यायालय या संबंधात काय करेल माहीत नाही. आणि चौथा मुद्दा जो आहे तो आरक्षणाअंतर्गत आरक्षण. हा मुद्दा आपल्यासाठी सगळ्यात घातक मुद्दा आहे. अनेक वर्षापासून ही मागणी केली जाते की अनुसूचित जातीमध्ये, अनुसूचित जमातीसंबंधी अशी मागणी केल्याचं माझ्या ऐकवात नाही, परंतु अनुसूचित जातीमध्ये जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाचे लाभ वेगवेगळ्या राज्यामध्ये काही विशिष्ट जातींनाच मिळालेले आहेत, सर्वांना मिळाले नाहीत. हा एक आरोप आहे आणि या आरोपाच्या आधारावर ज्यांना लाभ मिळाले नाहीत त्यांनाही लाभ मिळावयाचे असतील तर त्यांच्याकरता आरक्षणाअंतर्गत आरक्षण दिलं जावं.
आंध्र सरकारने जेव्हा एकत्र होता तेलंगणा आणि आंध्र, तेव्हा अनुसूचित जातीमध्ये कॅटेगरीज केलेल्या होत्या A, B, C आणि D. जातीचं वर्गीकरण केलं होतं इकॉनॉमिक आणि एज्युकेशनल स्टेटसच्या आधारावर, सोशल स्टेटसच्या आधारावर, आणि त्यांच्यामध्ये आरक्षण वाटून दिलेलं होतं. तिथे वाद होता माला आणि मादिगा, आजही आहे तिथे वाद आहे, आजही माला आणि मादिगा. मादिगांचं म्हणणं असं आहे की सगळे लाभ मालाला मिळतात, मादिगांना काही मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये महार जात याकरता नाव घेतलं जातं की सगळे लाभ महारांना मिळालेले आहेत. तिकडे पंजाबमध्ये ही अशाच प्रकारची स्थिती आहे की पंजाबमध्येही सांबारांना लाभ मिळालेले आहेत. बिहारमध्ये फक्त पासवान कम्युनिटीला लाभ मिळालेले आहेत. अशी अनेक उदाहरणं दिली जातात. आणि मग त्या आधारावर दलित महादलित कॅटेगरी जी करून जी ही नितीश कुमारची देण आहे. दलित महादलित ही नितीश कुमारची देण आहे. दलित महादलित ही जी वर्गवारी केली आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी, हे नितीश कुमारची देण आहे. त्याचा आधार हाच आहे की महादलित म्हणजे अधिक मागासलेल्यामधले अधिक मागासलेल्यामधले अधिक मागासलेले. तर अशा प्रकारे 2004 साली या माला मादिगा केसचा निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की आरक्षण हे अनुसूचित जाती समूहांना आहे, समूहाला आहे, अनुसूचित जाती समूहाला आहे. अनुसूचित जातीपैकी प्रत्येक जातीला वेगळं वेगळं केलं जाऊ शकत नाही, ते संविधानाच्या विरोधात होईल. परंतु तरीही हा इश्यू वारंवार उपस्थित केला जातो. याचाही आपण लोकांनी गंभीरतेने विचार केला पाहिजे. याचा विचार याही परिप्रेक्षात करावा लागेल की ओबीसी करता क्रीमी लेअरचं प्रावधान लावण्यात आलेलं आहे. का लावण्यात आलं? कारण ओबीसीमध्ये जे इकॉनॉमिकली वेल ऑफ आहेत त्यांना आरक्षणाचे लाभ मिळू नयेत आणि जे नाही आहेत इकॉनॉमिकली वेल ऑफ त्यांना लाभ मिळावे म्हणून क्रीमी लेअर त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कदाचित कधीही असं आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा प्रश्न येणार नाही. परंतु ओबीसी आणि अनुसूचित जातीचं आरक्षण याच्यामध्ये अंतर एवढं आहे. ओबीसी इज ए क्लास. ओबीसीला क्लास म्हटलेला आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे त्यांच्या आरक्षणाचा आधार जात नाही आहे. जातीची गणना मागतात ते, परंतु त्यांच्या आरक्षणाचा आधार जात नाही आहे. सोशो एज्युकेशनल बॅकवर्डनेस असा त्याला आधार देण्यात आलेला आहे. परंतु आमचं आरक्षण जे आहे हे जातीच्या आधारावर आहे. म्हणून ओबीसीला जो क्रीमी लेअरचा नियम लागू झाला तो आम्हाला लागू करावा असं मान्य करणं शक्य नाही आहे. असं मान्य करणं शक्य नाही आहे कारण आमचं आरक्षण जातीच्या आधारावर. पण तरीही प्रश्न उरतो, दोन प्रश्न उरतात. एक प्रश्न असा की खरंच वेगवेगळ्या राज्यामध्ये काही जातींनाच आरक्षणाचे लाभ मिळालेत काय, हा एक प्रश्न आहे. आणि सर्वांपर्यंत हे लाभ पोहोचले पाहिजेत याकरता सरकारच्या किंवा न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय काय करता येईल? काय म्हणतोय मी, लक्षात आलं का? सर्वांनाच लाभ मिळालेत काय, म्हणजे एका विशिष्ट जातीला लाभ मिळाले काय एवढंच नाही, त्याच्याही पलीकडे हाही प्रश्न उपस्थित केला जातो. मी इथे बोलतोय, बाहेर नाही बोलणार, इथे बोलतो, बाहेर नाही बोलणार, कारण बाहेर हे मुद्दे मी वेगळ्या पद्धतीने बोलेन, तुमच्याकरता बोलतो. असेही की एका कुटुंबाने किती पिढ्या आरक्षण घ्यावं हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. एका कुटुंबाने किती पिढ्या आरक्षण घ्यावं? जर एकच कुटुंब 2 पिढ्या 3 पिढ्या 4 पिढ्या एकाच कुटुंबातील 2, 3, 4 आरक्षण घेणार असतील तर वंचिताच्या वाट्यावर खरंच आरक्षण जाईल काय? हे प्रश्न विचारले जातात. त्याचं उत्तर कसं द्यावं हा नंतरचा बाहेरचा प्रश्न आहे. इथे आपल्याला या प्रश्नावर विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं, मला वाटतं, हे माझं मत आहे. आणि दुसरा प्रश्न असा की जे वंचित आहेत, जे अजूनही ज्यांच्या पहिल्या पिढीलाही अजून आरक्षण मिळालेलं नाही, अशा लोकांपर्यंत आरक्षणाचे लाभ पोहोचवण्याकरता काय करता येईल याचा विचार या समाजाने निश्चितपणे करावा. कारण आपण
दावा केलेला आहे की आम्ही बुद्धिवंत आहोत, आम्ही प्रज्ञावंत आहोत, मग याचा विचार कोण करेल? बुद्धिवंत आणि प्रज्ञावंताशिवाय याचा विचार कोण करू शकेल? आताच मी एक चर्च ऑर्गनायझेशनच्या एका लेखकाने लिहिलं एक छोटंसं केव्हाचं तरी पुस्तक माझ्या हाती पडलं. मी त्या इंडिया पीस सेंटरमध्ये एका कार्यक्रमाकरता गेलो होतो. तिथे सहज चालता एक पुस्तक आणि मला उत्सुकता वाटली, कारण त्याला प्रस्तावना भाऊ लोखंडेंची आहे. तेव्हा वाचता आली. तर त्या पुस्तकाचं म्हणणं असं आहे की जर अनुसूचित जातीचं आरक्षण गेलं तर संघर्षासाठी ज्या पिढ्यांना किंवा ज्यांना आरक्षणाचे लाभ मिळालेच नाहीत ते तुमच्यासोबत उभे राहतील काय प्रश्न विचारलेला आहे त्यांनी? ज्यांच्या पहिल्या पिढीलाही आरक्षण मिळालंच नाही त्यांना चौथ्या पिढीला आरक्षण मिळावं याकरता संघर्षात त्यांनी उभं राहावं का? आणि ते उभं राहतील का? तर हे असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे निर्णयासाठी आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो काही लागेल तो लागेल, कारण या प्रश्नासंबंधात आपण कोणतीही याचिका दाखल केली नाही, आपण पार्टी झालेलो नाही. कारण कॉस्ट असेल, आणखीन काही बसतील किंवा आपल्याला त्याची आज पोचत नसेल तो भाग वेगळा, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या समोर हे 4 प्रश्न आहेत आणि हे 4ही प्रश्न आपल्याशी संबंधित आहेत. तर हे प्रश्न आपल्यापुढे मांडावेत आज, त्या उद्देशाने मी आज आपणापुढे आलेलो होतो. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.